आणि मोठा गाजावाजा झालेला वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यातील जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरलाय। येत्या 24 फेब्रुवारीला शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सकाळी 10 वाजता गणेश नाईक हे जनता दरबार घेणार आहेत। ठाण्यातील खारघरआळीमधील रघुवंशी हॉलमध्ये या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं बॅनरही लावण्यात आले आहेत। सध्या महायुतीत भाजप आणि शिवसेनेमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांनी जनता दरबार घेण्याचं ठरवलंय। त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार कधी घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाईक साहेब ते अनुभवी नेते आहेत। तुम्हाला माहिती आहे, मागे पालकमंत्री असताना ते जनता दरबार घ्यायचे। त्या जनता दरबार घेताना अनेक त्या जनता दरबारच्या याच्यामध्ये अनेक जनतेचे प्रश्न सोडवायचे। तिथल्या तिथं कोणत्या महानगरपालिकेचा असेल किंवा जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा अजून वन विभागाच्या असतील किंवा बांधकाम खात्याच्या असतील, जे लोक तक्रारी घेऊन जायचे त्या जनता दरबारामध्ये ते आवर्जून सोडवायचे। तुम्हाला माहिती आहे, त्यांचा अनुभव म्हणजे खूप दांडगा अनुभव आहे। म्हणून या जी जनता दरबार भरवतात त्याचा लोकांना फायदा होईल आणि जनतेचे प्रश्न त्या जनता दरबारात सुटले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।